काहीच नाही साधं केलं. बघितलं पण नाही त्या नखाकडे किती लागलं आणि काय लागलं ते. मी काहीच नाही केलं तुमच्या नखाला. हे उगीच आहे, हा उगीच. पहिल्या 2 पोळ्या खूप छान आल्या, तिसरी पोळी चिकटली. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतरनं, आठवड्याभरानंतरनं व्लॉग येतोय, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज गुढीपाडव्याचं मी काय काय करते सगळं तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो गाईज, माझा नवरा आजसुद्धा माझ्यासोबत भांडतोय. म्हणजे आमची भांडणं अशी आहेत की ती कधी संपणारच नाही. जगातले वेगळे नवरा बायको आहेत आम्ही दोघं. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. माझ्याकडून लागलंय माझ्या नवऱ्याच्या पायाला. गाईज, गुड मॉर्निंग. गपरे, जास्त नाही व्हायचे ना रे डाळ. गाईज, मी आज करणार आहे पुरणपोळी. तर डाळ टाकते शिजण्यासाठी. घरची डाळ दिली होती मम्मीने गेल्या वेळेस, मला एकदा पोळ्या करायच्या होत्या. तर तेव्हा माझ्याकडनं झालं नाही, अडचण आली थोडी. मग आता मी करते पुरणाची पोळी खूप दिवसानंतर ना. आधीला खूप आवडते, मला पण आवडते. आणि ही माझी लाईफमधली 3री टाईम असणार आहे पुरणपोळी करायची. सो करते. आंघोळ करून आली आहे आत्ताच मी. डाळ टाकते शिजायला, देवपूजा करते, नाश्ता करतो आणि मग गुढी उभारतो पहिली आणि मग बाकीची कामं करते. आज काही सुट्टी नाही आहे, आज ऑफिसलाच जायचं आहे परत, कारण आम्हाला सणाला पण सुट्टी नसते. आता काही लोकांना खोटं वाटत असेल, काही म्हणजे काही. माझी मम्मी म्हटली पुरण डाळ शिजवताना थोडी हळद टाक. तर आता मी हळद टाकत आहे, कारण पहिले हळद वगैरे काहीच नाही टाकायचं, नॉर्मल पुरण पुरण असतं तसं शिजवायचं. येल्लो पोळ्या. सो गाईज, डाळ शिजायला लावली आहे, दूध पण ठेवलंय तापायला. आज 1 लिटर दूध आणले, पोळ्या आहेत म्हणून. आणि भांडे घासून घेतलेत. हे गुढीसाठी तांबा आणि ताट पूजेसाठी घासून घेतलंय. आज मी 2 साड्या काढल्या होत्या घालण्यासाठी, पण मला असं वाटतंय की ही ग्रीन कलरची पैठणी घालावी. तुम्हाला दाखवते. ग्रीन कलरची पैठणी आणि रेडीमेड ब्लाऊज घालणार आहे, स्लीवलेसवाला, ग्रीन कलरचाच. साडीचा ब्लाऊज नाही घालणार आहे. आणि हे बघा, हा एक ब्लाऊज शिवणार आहे मी ह्या साडीवर, आरीवर्क वाला. पूजा करते, पूजा. गाईज, आपली देवपूजा झालेली आहे अशा प्रकारे. देवपूजा करून झाली आहे, डाळ पण शिजली आहे. आता मी डाळ लगेच ओपन नाही करत. मम्मी मला म्हटली होती 2च शिट्ट्या कर, पण आधी म्हटला रिस्क नको, 3 कर. मग 3 केल्यात. देवपूजा झाली जस्ट. आता नाश्त्याचं बघते, पहिला नाश्ता करते आणि मग मी गुढीची पूजा वगैरे, गुढी उभारते. कारण मी खाल्लं नाही ना उठल्या की मरते. असं माझा जीव असा पिरगळून काय होतं, काय सांगू मी तुम्हाला, सांगू शकत नाही. माझे
खाण्यापिण्याची व्यथा. उठल्या उठल्या खायला पाहिजे मला. नाही आज मी लवकर उठली आहे, पहिल्यांदा मी 7 वाजता उठली आहे. आता हे काहींना 7 वाजता म्हणजे लेट असेल, म्हणजे बायका 4 वाजता उठतात, 5 वाजता उठतात, 6 वाजता उठतात, पण माझ्यासारखी 7 वाजता उठली आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त गुढी उभारायची आणि स्वतःला तयार करायचं आहे. स्वयंपाक तर चालूच आहे. रात्रीच मी आमटीचा मसाला काढून ठेवला होता. कुठे गुढी उभारणारे दाखवते. तर गाईज गॅलरीमध्ये ह्याच पॅसेजमध्ये इथे गुढी उभारतोय आम्ही आणि ह्या वेळेस आमची गुढी खूप मस्त होणार आहे, कारण जागा खूप छान भेटली आहे आम्हाला. म्हणजे आता गुढी कुठेही उभारू शकतो, दरवाजाच्या बाहेर आपण उभारू शकतो, बट मी व्हिडिओज वगैरे बनवते ना, मग मला स्पेस नाही भेटत. तर ह्या वेळेस गॅलरी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. मस्त सगळी कामं माझी होतात छान छान प्रकारे. घ्या कांदे घ्या, कांदे घ्या, बटाटे घ्या, बटाटे. हा इकडे ह्या खुर्चीमध्ये ठेवलं असतं तरी जमलं असतं. मी झाली आहे रेडी, साडी घालून मस्त मेकअप बिकअप करून. आता गुढी उभारतोय आम्ही. आधी तयारी करतोय, काठीला साडी वगैरे बांधायचं काम चालू आहे त्याचं. आणि मी इथे तोपर्यंत रांगोळी काढून घेते थोडीशी. येत नाही मला पण काढते, छापे मारणारे फक्त. कशी सून भेटली बाई, रांगोळी पण काढता येत नाही तिला. आता काय करायचं. रांगोळी आणताना तोच विचार केला होता, काय तिला रांगोळी तर काढता येत नाही. हा तिला मागवली कशाला रांगोळी. रांगोळी काढता, अरे मला यायची रे रांगोळी काढता, नंतर मी आळशी झाले. आता मला येतच नाही. काढते कशी तरी, मला फक्त सांगा कुठं काढू. इथं खाली काढ एवढ्या ह्याच्यात. ठीक आहे. उभारणार ना गुढी. काहीच ताट रेडी झाला आहे, दिवा ठेवायचा आहे फक्त, आणि गुढी सुद्धा रेडी झालेली आहे. तर गाईज आपली गुढी उभ्या राहत आहे, गुढी उभे राहत आहे. फक्त माझ्या नवऱ्याने एक काम केलंय, तिथे पीस पण टाकलंय, म्हणजे त्यांच्या इकडं पीस पण लावतात असं मला वाटतंय. साडी पण खूप मोठी झाली ऍक्च्युली. काय साडी लईच मोठी झाली आहे रे, एवढी मोठी गुढी. लोकांच्या गुढ्या पण जरा जाऊन कशा असतात, किती मोठं मोठं सहनेरे असतात पण साडी किती मोठी असते. आपली गुढी तर रील मध्ये दिसणार पण नाही. कसं अर्धी साडीच दिसन, नाही तर वरचा गडूच दिसल, पूर्ण गुढी बसणारच नाहीये. बसती कशी काय बसती. बस कॅमेरा ऍडजस्ट करता येईल तसा. समोरून द्या, पहिली पूजा करून घेते. आता पसारा बघा आमच्या घरात, पसारा पसारा आणि पसारा. गुढी गुळ खोबरं. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गुढीला पाणी द्यायचंच राहिलं होतं, दिलं नंतर. पूजा केलेली नंतर आठवलं, अरे देवा पाणी. तसा माझा नवरा मला काही बोलत नाही, आणि मी रिंग लाईट पण पाडली, माझी बिचारी रिंग लाईट. गडबड. रीलचा व्हिडिओ पण काढून झालेला आहे आमचा, आणि आता आम्ही फोटो काढतो 2-3 जरा गुढीसोबत सेल्फ. आणि मग मी पुरणपोळीची तयारी करते.
रिंग लाईट पाडली, रिंग लाईटची काळजी वाटली. नवऱ्याचं नख उचकटलं त्या रिंग लाईट पाडण्यामुळे ते नाही दिसत. मी काहीच नाही साधं केलं. बघितलं पण नाही त्या नखाकडे किती लागलं आणि काय लागलं ते. मी काहीच नाही केलं तुमच्या नखाला. हे उगीच आहे, हा उगीच. रागात आणि गडबडीमध्ये आल्यानंतर रिंग लाईट पडली. रिंग लाईट कुठं पडली हे तू बघितलं का? एवढा मोठा पदर आहे तो अडकला त्याच्यात. माझी चूक आहे का? मी मुद्दाम मारलं का तुम्हाला? ते बघितलं का तू? चला, माझ्या नवऱ्याची मला काळजी नाहीये. चला, सिद्ध झालं. तुम्हाला माहिती आहे का, घरचे पण बोलतात आणि आता नवरा पण बोलायला लागला. बरं झालं, असंच पाहिजे मला पण. गुढीपाडव्याच्या दिवशी भांडणं, चिडचिड चिडचिड चिडचिड. ते बघ ना, नाकावर कुंकू लागलंय. मी जरा हळदी कुंकू लावलंच नाही, मी फक्त गुढीला लावलं. वाव. माझी केस एवढी घ्यावं का ह्याच्या माग? मला काय गरज पडली? अरे घे ना रे. काम करायच्या आधी ते सुचायला पाहिजे होतं, समजलं? चुकलं माझं. हा. मी साडी घातली, बाकीचं चुकलं बाकीचं बोलायला कसं तोंड उघडतंय ना बिना कामाचं, मग तसं आपण पण चुकामध्ये सापडू नये, कळलं का? माझं. चुकलं माझं. नाही, चुकामध्ये सापडायचंच नाही हे असलं बोलण्यापेक्षा. हा, पिठावर राग काढत ते सगळं पिठावर. हा, काढ नीट मळायला लागतं, तशा पोळ्या नीट येत नाही. मग तेच म्हणतो मी, काढ म्हणतो मी राग पिठावर. किचनचा कपडा कुठं लावलास? तिथे बाहेर. शोधायचं नाही, काय नाही. सकाळी हळदी कुंकवाचं सापडत नव्हतं, डोळ्यासमोर होतं, डोळ्यासमोर पूजा करताना. कळलं ना? माझ्यात कमी आहे म्हणून तुम्ही परिपूर्ण असणारे मला भेटले. कळलं का? हा, परिपूर्ण. कळलं? एखाद्या अर्धवट माणसाला परफेक्ट माणूस भेटतो, याचं उदाहरण बघा. तोंड बंद करून हात चालव. जास्त बडबड करायची गरज नाही. गाईस, पीठ मळून झालं आहे. अरे एवढी हळद टाकली तरी येल्लो नाही झालं. भाजल्यावर होईल का? हा, नाही तर इतकं येल्लो होईल की पार त्याचा कडू हे यायचा. ते दाखव ना आपली डाळ. गार झाली की पुरण बनवायचं. आम्ही मिक्सरला पुरण बनवणार आहे. कारण की पुरण वाटायचं जे भांड आहे ते आम्ही ठेवून आले लाखनगावला. सगळ्या भांड्यांमधनं काय पुरण वाटायचं. चाळणी ते नाही, भांड होतं, भांड पुरण वाटायचं. पुरण वाटायचं यंत्र होतं, यंत्र पुरण वाटायचं भांड्यात. आणि कधी वाटलं तुम्ही त्याने नाहीच वाटलेलं, म्हणूनच म्हणलं मी तिकडे ठेवून आलोय न लागणाऱ्या भांड्यात. नाही रे, आहे तुला गेल्यावर दाखवीन मी भांड. बघ आमच्या भांड्यांमध्ये आहे का? मम्मी म्हणे तेवढंच काम आहे मम्मीला. ठेवून घ्या, पसारा करून घ्या. मम्मीला तेवढंच काम आहे. मम्मी आज शेतात काय भुईमुग खुरपती. बाई आज कामाला. मम्मीचे कवाच पोळ्या बिळ्या रेडी झालं, सगळं झालं तिचं. चल, मम्मीचं उदाहरण देऊ नको मला. तू बघ आळशी. असू दे. तर गाईज, गुढी उभारून झालेली आहे. मस्त रील वगैरे काढलेत, फोटो पण काढलेले आहेत. आणि आता स्वयंपाक चालू आहे. माझं डाळ आणि गूळ मिक्स करून परतून झालंय. पीठ पण मळलंय मी. एक अर्धा तास तसंच ठेवते, 1 तासासाठी. आणि आमटीचं मी ऑलरेडी रात्री मसाला काढून ठेवला होता, कारण मला माहीत होतं माझं आवरणार नाही. कारण मला हे मेकअप वगैरे करायचा असतो, रील्स बनवते, परत मग बाकी ब्लॉग वगैरे करायचं. त्याच्या गडबडीमध्ये ना मला वेळ पुरत नाही, खूप जास्त वेळ लागतो. म्हणून मी रात्रीच मसाला काढून ठेवला होता. तर आता फक्त त्याच्यामध्ये थोडी शिजलेली डाळ टाकून त्याला थोडंसं बारीक करायचं आहे, म्हणजे ऑलसेट लगेच मी आमटी टाकू शकते. आणि ही जी ह्याची येळवण्याची आमटी आहे ना, ही आधीला पण खूप आवडते. आणि माझ्या ऑफिसमध्ये मॅडम आहेत, स्टेपी मॅडम, त्यांनासुद्धा आवडते. तर मी आता त्यांच्यासाठी पण घेऊन जाणार आहे डब्बा. आणि त्यांच्या सासूबाईंसाठी पुरणाची पोळी पण घेऊन जाणार आहे, त्यांना पुरणपोळी खूप आवडते. आणि
साडी घातली आहे, मला खूप जास्त गरम होतं आहे, बट ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, मी काढू पण नाही शकत कारण कधीतरी घालत असते साडी, कायमच कॅज्युअल वेअर असतात, कधीतरी ट्रेडिशनलमध्ये. आणि मला पैठणी साडी खूप जास्त आवडतात. म्हणजे माझं असं नाही का, कुठे पण कधी पण मी शॉपमध्ये जाऊ दे, मी अशी ही असते की मला पैठणी पाहिजे. म्हणजे मला बाकीच्या साड्या आवडतच नाहीत, पैठणी दिसली की लगेच मला ही पाहिजे, ती पाहिजे. आणि आता माझी इच्छा आहे, मला लोटस पैठणी पाहिजे. बट माझा नवरा म्हणतो तुला नुसत्या पैठण्या पाहिजे, आणि पैठण्यांची प्राईस खूप हाय असते, त्याच्यामुळे बघू. आता खूप महाग आहे ती लोटस पैठणी ॲक्च्युली, हो ना. तुम्हाला माहिती आहे का माझा नवरा काय करतोय? दाखवू का? दाखवू? उघडा. मला मदत करतोय. मला म्हटला तू आमटी करायला तुला मी कढई घासून देतो. म्हटलं द्या, खूप चांगलं झालं. तर गाईज, ही माझी पुरणाची डाळ आहे. आता हिला मी मिक्सरला बारीक करून घेते. पीठ ठेवलं इथे आणि आपला मसाला पण रेडी झालेला आहे, तुम्हाला दाखवते. आमटीचा मसाला, बांगड्या काढून ठेवल्या पीठ मळताना, मध्ये येत होत्या, काम करताना वाजत होत्या नुसत्या. म्हटलं पहिलं काम आवडते मग घालते यांना. गाईज, आपलं आमटीची तयारी चालू आहे. मी अर्धाच मसाला वापरला कारण खूप जास्त मसाला होता. साडी बघा कशी खोचली मी, कशी मम्मी कामं करत असेल ना आपली. बापरे, माझं तर पोरं झाल्यावर काय व्हायचं मम्मी. माझी आई मला म्हणते तुला कळेल, तू थांब जरा, तुला कळल, तुला लय आळस आहे ना, तुला समजेल, है ना आधी. आई शपथ. बरं, एवढा माझा गोंधळ असतो, त्या पोरांचा तर केवढा मोठा गोंधळ असेल. ही आमटी झालेली आहे तयार. भात इकडे शिजतोय. आता करायच्या पोळ्या. हे बघा, असा नवरा असल्यावर पुरणपोळी रोज होईल, है ना. किती स्ट्रगल करताय तुम्ही त्या पुरणासाठी. आधी पुरण वाटून देतोय मला. झालं ना, बारीक करतोय पुरण. आणि मी आधीला म्हटलं आपण नाही की वरवंटा आणि पाटा घेऊन टाकू, म्हणजे पुरण वाटायला खूप इझी होईल. गावाकडे तर मी तसंच वाटायचे, मला ते चाळणीने हे करा किंवा ते नाही जमत, मिक्सरने पण नाही होते. आधी करायला लागला, मला म्हटलं दे माझी ताकद लावतो मी जरा. आता तर हे वरवंटा आणि पाटा घेणारच आहे आम्ही फिक्स केलं आहे. आम्ही जेव्हा सोलापूरला जाऊ ना तेव्हा तिकडनं घेऊन येणार आहे विकत. तर मी आता पोळ्या बनवायला घेते. झालं. थँक्यू बेबी, थँक्यू सो मच. तुम्ही नसते तर माझं काय झालं असतं. आईंनी बघितलं ना ब्लॉग माझा, तर म्हणतील माझ्या लेकाला लावलं पुरण वाटायला, तुला येत नाही का करता. करायचे का घरी? हा, मग जाऊ दे बाबा. गाईज, पीठ बघा माझं किती मऊ मऊ झाले, सॉफ्ट सॉफ्ट. मम्मीने मला याच्यात हळद टाकायला सांगितली होती. हे आपलं पुरण झालेलं आहे. आता मी करते पोळी. चालू स्वयंपाक. आधी स्वयंपाक करतोय आई. 2 वाजता जाणार. 2 आई आधी पोळी करतोय आई. गुढी बघा नाही. छान आहे, छान आहे. बारका झोपलाय का? बरोबर, चालतं. नंतर निवांत उठल्यावर करा म्हणा. हा, सून सुधरली म्हणतात ते आई. बाई. चला, पोळी करते आता. शेवटचं काम राहिले, सगळं झालंय माझं. पापड वगैरे तळून झालेले आहेत. फुगली पहिली पोळी, फुगली. साऊंड आहे की. पुरणाच्या पोळीचं जेवण वाढीन तुला, तर लगीन करशील का? कर आता परत करायचं. परवडायचं नाही. तुटली. सावकाश उचल तिला, सावकाश उचल. सावकाश. तसंच पलटी मार आणि तिथं
चिटकवू तिला. नको कशाला चिटकवू तिला, तिला आता अशीच ही करायला लागेल. हे टाकी पीठ टाकी त्याच्यावरती, म्हणजे हे होईल. पीठ टाक. ए पहिल्या दोन चांगले आल्या ना. हा 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 बरं आहे बरं आहे. काय बरं आहे. आम्ही आमच्या आईच्या हाताखाली करायचो पुरण वाटायचं काम. हा ना. हा हात दुखायचे माहिती का मरणाचे. हा का. हा. हे काहीच नाही पुरण वाटलेलं हे. हा छान झाले हे. काही म्हणजे काहीच नाही. हा असे ना ते कुकरचा साईज आहे का, हा तसे 3 कुकर आम्ही पुरण वाटायचो. एवढं हा कशाला. तेवढा स्वयंपाक व्हायचाच. कुणाला घालायचं एवढं तुम्ही पाहुणे खाली? यायचे तेवढे खायला. गावावरनं कोण आला, आणि सणावारालाच पाहुणे जास्त यायचे. मला ना हे बिलकुल आवडत नाही माहितीये का. काय म्हणजे ना लहानपणी बघितले हा, हम्म माझे पप्पा ना सगळ्यांना बोलवायचे. हा मग बरोबरच आहे. गोतावळ असणं महत्वाचं आहे म्हणतात ना, ते बरोबरच असतं. गोतावळा काय खायला फक्त का वेळेला नाही. हा मग ते आता जमाना बदलला, माणसं बदलली. जेव्हा गरज असेल तेव्हा माणसं नाही. हम्म माझे पप्पा खूप करायचे असं, खूप. हा ना. तुमच्या पप्पांसारखं. बाहेर पावसाचं वातावरण चालू आहे. चालू आहे म्हणजे पावसासारखं, पाऊस पडेल असं वातावरण झालंय रे. ते पहिल्या 2 पोळ्या खूप छान आल्या, तिसरी पोळी चिकटली बिचारी. लक्ष दिलं नाही ना, बोलण्याकडेच लक्ष होतं तुझं, त्यामुळे तुमच्यामुळेच चिटकली. होतं सगळं. तरी फुगली ती. बघ बघ. पावर हा मालकीन खूप घाबरली ग तुला, घाबरली. ती म्हणली असल की बाई मी तुझ्यापेक्षा जास्त फुगू नाही शकत. नॉनसेन्स. हा मस्त झाले रे पोळ्या. थँक्यू. वा 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 वा. छान 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 छान. जमतेत जमतेत जमतेत. तरी 2 चिकटल्या. हा का. जाऊ दे. छोटे छोटे शहरों में बड़ी बड़ी बातें होती बड़े रहती बड़े है. शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. पण आमचं शहर छोटं आहे ना. गुड बातें बड़ी है ना हमारी. गुड. हा बर. आईच पोळ्या बघा, माझ्या पोळ्या छान झाल्यात ना. एक नंबर. ही ही. थँकू सारखं. थँकू थँकू. माझ्या नवऱ्याला कुर्ता टोचत होता, काढून टाकला. पाणी पण पाणी विसरला. आत्ता पण पाणी विसरलो. कसं व्हायचं. चला गाईज जेवायला या, पुरणपोळी खायला. माझ्या हातची आमटी खूप छान झाली आहे. आमटी येते मला बनवता, पोळीच फक्त जरा जाड वगैरे होते. हा काय झालं ना. झालं. चला. थोडं काढून ठेवतो. हा 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 ओके. हो असं झालंय. असं झालंय का. चला चला खाऊ. काय झालं. उद्यासाठी प्लेट काढली ती. ओ सॉरी सॉरी सॉरी. पहिलं इथे ठेवा, मग गुढीला ठेवा, आतमध्ये ठेवा. हो हो हो. तर गाईज नैवेद्य ठेवतोय आधी देवांना. आणि माझं झालं आहे स्वयंपाक करून. पोळ्या पण खूप छान झाल्यात, म्हणजे जाड झालेल्या आहेत. मला येत नाही इतक्या परफेक्ट, बट खाऊ शकतो. म्हणजे टेस्टी होतात, फक्त जाड होतात थोड्याशा. मला जाड तसंही आवडतात. तर झाल्यात पोळ्या करून माझ्या. आता मला खायचं आणि जायचं आहे ऑफिसला. तर गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. आणि खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. आमची गुढी अशी आहे. आणि आमच्याकडे आता पाऊस पडतोय. तुमच्याकडे पावसाचं वातावरण आहे का, किंवा पाऊस पडतोय का नक्की सांगा कमेंट करून. आज गुढीपाडव्याच्या दिवशी पाऊस पडतोय आमच्याकडे. आधी पाऊस यायला लागला. हा आधी बोललाच होता की पाऊस येईल म्हणून. तर गाईज चला आवरते, मला 2 वाजता परत पोहोचायचं आहे. आता 1:15 वाजलाय. जेवण करतो, आदित्य नैवेद्य ठेवते तोपर्यंत. त्याच्यानंतर जेवण करून मी निघणार आहे. चेंज करून साडी घालून नाही जाणार आहे मी ऑफिसला, बिकॉज पाऊस पण यायला लागला आहे. मला वाटत होतं जावं, पण नको. आणि तिथे पण सगळे स्टाफ, एकच स्टाफ असतो, जास्त कोण नाही पण. आणि जास्त लेडीज पण नाही आहेत. माझ्यासोबत एक लेडीज आहे, त्या पण लवकर जाणार. म्हणजे मी गेले की त्या सुटणार, त्या घरी जाणार, त्यांचा हाफ डे होणार.
सो मग आता मी चालली आहे. बाय बाय. कशी दिसत होते मी आज नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय.